नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर खूप दिवसांनी तुमच्या भेटीला परत आले आहे आणि आपण अशी एक डिश करणार आहोत. तर आपल्या कोकणाच्या बाजूचा जो प्रांत आहे गोवा, तर गोव्यातली एक अशी प्रसिद्ध अशी आपण डिश दाखवणार आहे आणि ती आहे कोलंबीची. तर आपला श्रावण महिना सुरू होणारच आहे. तर सध्या आमचा मांसाहार जे खाणारे असतात तर असं सुरुवात म्हणजे झालेली आहे की किती मांसाहार खाऊ आणि काय मासे मटण किती खाऊन घेऊ आणि आमच्या मनाचं आम्ही समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण श्रावण महिना आमचा कडक असतो. पूर्ण महिनाभर आमचं पूर्ण भाजीचं जेवण चाललेलं असतं. आपलं उपासाचं सगळा महिना पूर्ण असतो चालू. तर आपण आज दाखवणार ते कोलंबीचं लोणचं जे गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याला म्हणतात प्रॉन्स बालचाव. तर ह्याची गंमत सांगते तुम्हाला की आम्ही एकदा गोव्याला फिरायला गेलो होतो सगळी पूर्ण फॅमिली. तर माझ्या मिस्टरांना कोणीतरी सांगितलं तर तिथून काहीतरी बालचाव घेऊन ये, पण तो शब्द आम्हाला कळला नव्हता. तर आम्ही जेव्हा म्हापसा मार्केटमध्ये गेलो त्यावेळेला मिस्टरांच्या असं हे आलं की बाईचा लोणचा म्हणून, असं की नक्की काय तो शब्द काय माहीत नव्हता. पण वहिनी माझी गोव्याची असल्यामुळे तिला ते माहीत होतं. तर तिने तो शोध म्हणजे बरोबर तिने हे केलं आणि ती म्हणाली ते बालचाव आहे, बाईचा लोणचा नाही. अशी त्याच्यापुढे गंमत पण आहे. तर हे लोणचं इतकं प्रसिद्ध आहे आणि तो जो मसाला तो बनवतात तो मसाला ती लोक सगळ्या ह्याच्यामध्ये वापरतात. जसं आपल्या मालवणी जेवणामध्ये कांदा खोबऱ्याच्या वाटणाशी आपलं जेवण होत नाही, तर तसं गोव्यामध्ये हा जो मसाला आहे तो ती लोक प्रिझर्व करून ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांच्या रेसिप्या होतात. म्हणजे माशांच्या वगैरे ज्या असतील तर त्या केल्या जातात. तर आपण तो मसाला पण कसा करणार आहोत तो दाखवणार आहोत. आणि मी ही जी कोलंबी घेतली आहे, कोलंबी आणलेली आहे आणि आपण ती साफ करून दाखवणार आहोत. प्रथम हा डोक्याचा भाग आहे तो आपण काढून घेऊया. शेपटीचा भाग असा अलगद खेचायचा, सहज निघतो तो. आणि हे पाय काढून घ्यायचे. पाय काढले की वरची जी स्किन असते ती पण निघते, सहज निघते एकदम. आणि ह्याच्यामध्ये एक काळा धागा असतो आणि हा काढणं महत्त्वाचं असतं. हॉटेलमध्ये काय करतात, ह्याला वरून कट मारतात, कशी ती पण दाखवते मी. तर इथून काय करतात हॉटेलमध्ये, हा असा कट देतात वरून पूर्ण आणि मग तो दोरा दिसतो आपल्याला व्यवस्थित. हा बघा. आणि मग हा असा खेचला जातो. इतकं सोपं आहे, काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. आपण जो बालचावसाठी मसाला लागणार आहे तो करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला काश्मीरी मिरच्या लागणार आहेत. यात तिखट कमी असतात पण याचा रंग सुरेख असतो. तर एक 8-10-7-8 मिरच्या आपण अंदाजाने घेऊ शकतो, किती कोलंबी असेल त्याप्रमाणे. तर हा आपण गरम पाण्यात भिजत घालणार आहोत. आपल्याला लवकर जर करायचं असेल तर आपण थोडं गरम पाणी घालून थोडा भिजत ठेवूया. आणि त्याच्यामध्येच वाटण्यासाठी आपल्याला लसणाच्या काही पाकळ्या लागणार आहेत. आल्याचा तुकडा आहे छोटासा. नंतर धणे आहेत, 2 चमचे धणे घेतलेत. आणि हा गरम मसाला आहे सगळा. जिरा आहे 1 चमचा, 4 वेलची आहेत, हे स्टारफूल आहे, दगडफूल आहे, 2 लवंग आहेत आणि काळी मिरी घेतली आहे तिखटासाठी आणि थोडीशी दालचिनी आहे. हे पूर्ण आपण सगळं वाटून घेणार आहोत आणि मसाला ह्याचा तयार करणार आहोत. आपली पेस्ट झालेली आहे तयार, मसाला जो आपण बनवून घेतला आहे मिरचीचा. आणि हा जो मसाला आहे तर गोव्यामध्ये हा प्रिझर्व करून ठेवतात आणि त्याच्यामध्ये या रेसिप्या तुम्हाला बोलले तसं बनवतात सगळ्या. तर आपण आता ही कोलंबी सोडे काढून घेतलेले आहेत पूर्णपणे, स्वच्छ धुवून घ्यायची. आणि आता आपल्याला थोडंसं मॅरिनेशन करणार आहोत. 1 छोटा चमचा हळद घालूया. आपण हे चेचलेलं आलं आणि चेचलेलं लसूण घालणार आहोत. ही जी डिश आहे ती प्रिझर्व करून ठेवतात म्हणून आपण ह्याच्यात भरपूरसं तेल घातलंय, 2 चमचे. आलं लसूण वापरणार आहोत आणि ते किसून घेतलंय मी.
कारण अख्खं जर घातलं मोठे तुकडे तर आल्याचे तोंडात तुकडे येतात. दुसऱ्या पॅनमध्ये आपण कोलंबी परतून काढणार आहोत, तेलावर टाकणार आहोत. आता ह्या डिशमध्ये अजून एक पदार्थ घालतात, तो म्हणजे हा जवळा आहे. तर आपण हा थोडासा परतून काढूया आणि हा जवळा जो आहे तो थोडासा त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करतात. थोडा परतून काढायचा म्हणजे खमंग लागेल जरा. कोलंबी इतकी सुंदर छान परतून झालेली आहे, बघाल इतका, आणि घरात इतका सुंदर खमंग वास येतोय त्याचा. आणि आता आपण ही ग्रेव्ही पुन्हा एकदा याच्यावर ठेवूया आणि ही कोलंबी सगळी ग्रेव्हीत टाकून घेऊया. आणि हा जो जवळा आहे तो असा हाताने थोडा चुरून घ्यायचा आणि तो पण ह्याच्यात आपण टाकून देणार आहोत. ही डिश खरं तर पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणली. ती कुठून आली नक्की नाही, मलेशिया किंवा इंडोनेशिया असं म्हणतात, पण पोर्तुगीजांनी ही डिश गोव्यामध्ये आणली आणि नंतर मग ती गोव्याचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. सगळा म्हणजे पूर्ण जेवणामध्ये ती लोक या मसाल्याचा वापर करतात. आणि बऱ्याच डिश म्हणजे प्रॉन्स विंदालू म्हणा किंवा अजून काहीतरी डिश आहेत त्यांच्या, तर सेम मसाल्यामध्ये ती लोक बनवतात. तर आपण पण नक्कीच प्रयत्न करून बघितला आहे. आणि गोव्यावरून कोणी बघत असतील तर नक्की सांगा की रेसिपी मला जमली आहे की नाही. आपण गॅस काढून टाकूया. मस्त असा गोव्याचा लोणच्याचा प्रकार जो आहे तो आपण भाजीच्या स्वरूपात पण म्हणजे जेवणाच्या ह्याच्यात पण खाऊ शकतो. आणि आता आषाढी अमावस्या लवकरच येते आहे, तर प्लॅन चालले असतील सगळ्यांचे, तर नक्कीच ही रेसिपी करून बघा. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.